संपूर्ण जी गिरगावची चौपाटी आहे ती इकडे जर बघितलं आपण तर संपूर्ण चौपाटी भरलेली आहे आणि जे मनसेचे नेते आहेत त्यांनी इथे स्टेज बनवता येत नाही, त्यामुळे तुम्ही बघू शकता एक टेम्पो आहे हा आणि त्या टेम्पोवर मनसेचे तिन्ही नेते राम कदम आहेत, त्यानंतर नितीन सरदेसाई आहेत, प्रवीण दरेकर तिन्ही आहेत, हे या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत राज ठाकरेंबरोबर. ते या टेम्पोवर उभे आहेत आणि इथूनच या मोर्चाची सुरुवात होणार आहे. हजारो कार्यकर्ते आझाद मैदानात आणि इथे गिरगाव चौपाटीवर जे जमा झाले आहेत. आपण या नेत्यांशी बोलूया की दरेकर साहेब कशी व्यवस्था केलेली आहे तुम्ही, कारण हजारो कार्यकर्ते, तुम्ही 1 लाखांची परवानगी मागितली होती, पोलिसही एक्सपेक्ट करतात की 50-60 हजारांचा जमा होईल, तुम्ही कशा प्रकारे हे मॅनेज करणार? नाही, लाखो लोकांचा जनसमुदाय या ठिकाणी जमलेला आहे. काही क्षणात बरीचशी लोक अजून रस्त्यात आहेत आणि त्यामुळे आमचे आणि पोलिसांचेही अंदाज चुकवणारा असा हा मोर्चा ठरतोय. कारण या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांबरोबर सर्वसामान्य नागरिक मुंबईतून महाराष्ट्रातून या मोर्चात सहभागी झालेत आणि त्यामुळे सर्वांचे अंदाज चुकवणारा असा मोर्चा ठरतोय आणि अतिशय शांततेनं हा मोर्चा त्या ठिकाणी आझाद मैदानाकडे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचं आगमन झाल्यावर जाणार आहे. आणि म्हणून मला तर वाटतं नजीकच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात एखाद्या विषयावर निघालेला हा अत्यंत विराट असा मोर्चा असं याचं वर्णन करावं लागेल. राम कदम आपल्याबरोबर आहेत, तुम्ही सुरक्षेसाठी काय केलं? कारण की एवढा मोठा जमाव असेल, हजारो लोक इथे रस्त्यावर असतील, त्यासाठी पण सुरक्षेसाठी पोलिसांनाही वाटतं की हे सर्व काही शांततेत व्हावं? नाही, आमचे जे कार्यकर्ते आहेत हे राजसाहेबांच्या शब्दाला प्रमाण मानून त्याप्रमाणे काम करणारे आमचे कार्यकर्ते आहेत आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने अत्यंत शांतपणे आम्ही हा मोर्चा काढतो. मुळात हे लक्षात घ्यायला पाहिजे की मोर्चा कशासाठी काढतोय. आज दिवसाढवळ्या महिला पोलिसांची अब्रू त्या ठिकाणी लुटली जात असेल, आपल्या पोलीसवाल्यांना त्या ठिकाणी मारलं जात असेल, प्रसार माध्यमांच्या त्या ठिकाणी उभी व्हॅन्स जाळल्या जात असतील, मग ज्या या महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीसच सुरक्षित नाहीत तर मग सर्वसामान्य माणसांनी कुणाकडे पाहायचं? म्हणून कुठेतरी बाकी सगळे इतर पक्ष शांतपणे मूग गिळून बसलेत. मग अशा स्थितीमध्ये राजसाहेबांनी हे अत्यंत उचललेलं धाडसी पाऊल आहे की ज्या ठिकाणी पोलीस रक्षक आहेत त्या पोलिसांनाच मारहाण होते, ज्या ठिकाणी प्रसार माध्यम हे उत्कृष्ट काम करतात, जे काही जनसामान्यांमध्ये घडतं ते दाखवण्याचं काम करतात, त्या प्रसार माध्यमाच्या व्हॅन्स जाळल्या जातात, त्या पत्रकारांना बिचारांना टॅक्सीमध्ये गाडीमध्ये स्वतःला अडकून पडावं लागतं की पुन्हा येऊन आम्हाला मारतील की काय. अशा प्रकारचं जर भयावह वातावरण असेल तर मला असं वाटतं की त्या पार्श्वभूमीवर हा काढलेला उत्कृष्ट मोर्चा आहे. आणि जसं प्रवीण भाऊ दरेकरांनी सांगितलं की या ठिकाणी जेवढी गर्दी दिसते एवढीच गर्दी अजूनही वाशीपर्यंत आमच्या बऱ्याच बसेस आहेत, ठाण्यापर्यंत बऱ्याच बसेस आहेत, त्या बसेसमध्ये तेवढ्याच मोठ्या प्रमाणात लोक अजून अडकून पडलेले आहेत. तर तुम्हाला एक वर्णन करता येईल की मागच्या 10 वर्षामध्ये झालेला हा सगळ्यात मोठा मोर्चा, अशा प्रकारचं याला वर्णन करायला काही हरकत नाही. तर राम कदम बोलतायत की आतापर्यंत झालेला हा मोठा मोर्चा. आपल्याबरोबर नितीन सरदेसाई सुद्धा आहेत. सरदेसाई साहेब, काल एक मुख्यमंत्री बोलले की हा मनसेचा एक प्रयत्न आहे, हा राज ठाकरेंचा एक प्रयत्न आहे, शिवसेनेपासून हिंदुत्वाचा जो मुद्दा आहे तो ओढून घेण्याचा त्यांचा एक हा प्रयत्न आहे. तुम्हाला त्यांच्या वक्तव्यावर काय म्हणायचं? मला असं वाटतं की जे कोणी ह्या मोर्चाकडे एक पक्षीय राजकारण म्हणून बघतायत त्यांचा कुठेतरी अंदाज चुकणार आहे. याचं कारण असं की हा प्रश्न हा जनसामान्याला भेडसावणारा रोजचा प्रश्न आहे की आज पोलीस सुद्धा सुरक्षित नाहीत, सामान्य जनता तर नाहीच नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी मीडियावरती हल्ले होतात, पोलिसांवरती हल्ले होतात, पोलीस माता भगिनींवर पण हल्ले होतात. तर या सगळ्यांना कुठेतरी आम्ही जनता तुमच्या पाठीशी आहोत अशा पद्धतीने वागणारे जे समाजकंटक असतील त्यांचा कुठेतरी निषेध नोंदवण्यासाठी आणि पोलीस आणि मीडियाला पाठिंबा दर्शवण्यासाठी हा मोर्चा आहे. त्यामुळे याच्यातून कोणीतरी राजकीय अन्वयार्थ काढत असेल तर मला वाटतं तो त्यांचा मानसिक कोतेपणा दिसतो मला. त्यामुळे असे अर्थ कृपया कोणीही काढू नयेत. हा केवळ पोलिसांना जनतेला दाखवून द्यायचं आहे की आज कुठलाही जर समाजकंटक चुकीची गोष्ट करणार असतील, अशा पद्धतीचे हल्ले करणार असतील तर सगळा समाज एकवटून त्यांच्या पाठी उभा राहू शकतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या पाठीशी हे दाखवण्यासाठीच हा मोर्चा आहे. आपण एकदा पुन्हा अजित दाखवूया की इथे किती हजारो जे लोक आहेत, हजारो MNSचे कार्यकर्ते इथे तुम्ही बघू शकता की गाड्यातून राज्यातल्या विविध ठिकाणाहून हे आलेले आहेत आणि इथे एका टेम्पोवर जे आहेत ते मोर्चाचं नेतृत्व करण्यासाठी मनसेचे नेते आहेत. एक दरेकर साहेब, काल गृहमंत्री RR पाटील असं बोलले की ही काय वेळ आहे का मोर्चा काढण्याची? हीच योग्य वेळ आहे ज्या वेळेला खऱ्या अर्थानं लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न होतो आणि जेव्हा मग मीडिया असेल, पोलीस असतील, जे रक्षण करण्याची ज्यांची जबाबदारी आहे तेच भयभीत असतील आणि त्या क्षणाला जर त्यांचं मनोबल उंचावलं नाही, त्यांचं जे नीतिधैर्य खच्ची होतंय
त्याला जर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत त्याच वेळी जर त्या ठिकाणी आम्ही साथ दिली नाही, कारण रोग झाल्यानंतर त्वरित इलाज करणं आवश्यक आहे. आणि आज असा भयानक हिंसाचार झाल्यानंतर पोलिसांच्या, मीडियांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या मागे होय आम्ही आपल्या मागे उभे राहतोय हा जर संदेश आम्ही दिला नाही तर त्या ठिकाणी योग्य होणार नाही. आणि राजसाहेब ठाकरे यांनी राजकारण करत असताना, समाजकारण करत असताना जनतेच्या चपलेत पाय घालून नेहमी बघितलंय. सर्वसामान्य माणसाला काय वाटतं, सर्वसामान्य माणसांच्या भावना काय आहेत, त्यांच्या वेदना काय आहेत आणि केव्हा फुंकर घालायला पाहिजे. मला वाटतं आज महाराष्ट्रातला, मुंबईतला सर्व वर्ग एक भयभीत अवस्थेमध्ये आहे की जिथं पोलिसांवरच हात उगारण्याचं, महिला पोलिसांचा विनयभंग करण्याचा प्रकार जर होत असेल आणि जर त्या ठिकाणी थांबलं नाही तर महाराष्ट्र त्या ठिकाणी चिंताग्रस्त अवस्थेत राहील. या भावनेतनं अत्यंत योग्य वेळी योग्य मोर्चा माननीय राजसाहेबांनी या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वाखाली काढलाय. त्यामुळे अत्यंत योग्य वेळ आहे. अच्छा, तर तुम्ही बघितलात अश्विन नेत्यांचं म्हणणं आहे की ही योग्य वेळ आहे. ते हजारो लोक जे आहेत ते जमलेले आहेत. जवळपास 1:30 वाजेनंतर राज ठाकरे जे आहे ते इथे येतील आणि त्यानंतर हा मोर्चा गिरगाव चौपाटीवरून जो आहे तो आझाद मैदानमध्ये जाईल, जिथे याचं सभेत रूपांतर होईल.